हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनणारे चमचमीत असे मसालेदार वांगे. झटपट होतात, 15 मिनिटात होणारे वांगे. जास्त काही याला मेहनत नाही लागत. आता बघूया त्याच्यासाठी लागणारे साहित्य. कांदा घेतला आहे, टोमॅटो घेतले, वांगे असे आपण भाजून सगळे कापून घेतले आणि लसूण आणि आलं घेतलं, खोबरं भाजून घेतले, शेंगदाणे भाजून घेतले, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, मीठ आणि हा कांदा लसूण मसाला, तिखट, हळद आणि तेल आता आपण मिक्सरच्या भांड्यात सगळं शेंगदाणे खोबरं टाकूया. शेंगदाणे टाकूया, हिरवी मिरची टाकूया, कोथिंबीर आणि लसूण आणि आलं टाकूया. हे सगळं आपण आता वाटून घेऊया. खोबरं भाजून घेतले, शेंगदाणे भाजून घेतले, लसूण आलं कोथिंबीर हिरवी मिरची असं वाटून घेऊ. आणि आता आपण याच्यात कांदा लसूण मसाला, तिखट आणि हळद हे टाकून घेऊया. आणि याच्यातच आपण मीठ टाकूया. हे सगळं आपण वाटून घेऊया. हे शेंगदाणे खोबरं लसूण आलं आणि कांदा लसूण मसाला, तिखट हळद मीठ असं वाटून घेते आणि लसूण आलं आणि हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं असा मसाला तयार करून घेतला आहे. हेच आपण वांगे तळून घेऊया. हे छान तेलात तळून घेऊया. हे त्याच्या चारी बाजूने ते तळून घेऊया. त्याच तेलात कांदा टाकूया, टोमॅटो टाकूया. आपण छान ते परतवून घेऊ. त्याच्यावर झाकला होता तो टाकूया. मसाला छान परतून घेऊया. आपण हे वांगी तळून घेतली ही आपण टाकूया. आपण छान परतून घेऊया. बघा आपण आता परतून घेऊया. वांगे तळलेले आपण त्याच्यात टाकले आणि छान परतून घ्यायचं सगळी. आता आपण घालून घेऊया सगळीकडनं. तर वांगूया आपण. मसालेदार अशी वांगी रेडी आहे. एकदम झटपट होणारी वांगी आहे. तुम्ही केली तर. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, करत राहा. थँक्यू, धन्यवाद.